नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज एक महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय. रिसेंटली काय होतंय 2025 ला सप्टेंबर महिन्यात पहिल्या प्रिलिम्स आहे. नवीन पॅटर्नची आणि खूप सगळ्या लोकांचं म्हणणं आहे, की "सर मी प्रिलिम्स देऊन बघतो. सर मी प्रिलिम्स देऊ का? मी पहिला अटेम्प्ट केव्हा देऊ? काय करू?" आणि सगळी मुलं कन्फ्युजनमध्ये आहेत, की "सर मी अटेम्प्ट देतो, अनुभव घेऊन पाहतो, मी असं करतो, तसं करतो." बघा, माझं एक साधं म्हणणं आहे, साध्या एका प्रश्नाचं उत्तर मला द्यायचंय. प्रश्न हा आहे, की तुम्ही पहिला अटेम्प्ट केव्हा द्यावा? खूप साध्या, सोप्या, सरळ भाषेत मला तुम्हाला सांगायचंय, जेव्हा तुमचा जनरल स्टडीजचा सिलेबस हा कमीत कमी 2 वेळा वाचून झालेला असेल आणि तुमचा जो ऑप्शनल आहे, हा तुमचा 1 वेळा चांगला वाचून झाला असेल, त्याच वेळेस तुम्ही अटेम्प्ट द्यावा. मग प्रश्न असा आहे, की सर त्याच्या अगोदर अटेम्प्ट दिला तर काही नुकसान होईल का? नाही, काही नुकसान होणार नाही. नुकसान काहीच नाहीये. फक्त एकच नुकसान काय होऊ शकतं, की सायकॉलॉजिकली आपल्याला हे वाटू शकतं, की सर माझा पहिला अटेम्प्ट जो आहे, हा पहिला अटेम्प्ट संपलाय, मग मी आता काय करू? आणि मग पुन्हा नेक्स्ट टाईम चांगला अभ्यास करून ज्यावेळेस तुम्ही दुसरा अटेम्प्ट द्याल, त्यावेळेस तुम्ही म्हणाल, की नाही सर माझा एक अटेम्प्ट संपला होता, आता मी दुसरा अटेम्प्ट देतोय, आता मी पुढचा अटेम्प्ट देतोय, असं काहीतरी व्हायला सुरू होईल. तर हे सगळं असं काहीही होऊ नये, यासाठी माझं म्हणणं आहे, पहिला अटेम्प्ट नॉर्मली ज्या दिवशी तुम्ही प्रिपरेशन सुरू कराल, त्या दिवसापासून 6 महिन्यांचं त्या दिवसांपासून 1 वर्षाच्या नंतर किंवा जर समजा तुमचा अभ्यास चांगला आहे, अंडरस्टँडिंग चांगली आहे, रीडिंग चांगली आहे आणि ऑलरेडी तुम्ही ऑब्जेक्टिव्हच्या परीक्षेचा अभ्यास केलेला आहे, तर जेव्हा तुमचा कन्व्हेन्शनल, नॉन कन्व्हेन्शनल, जनरल स्टडीज चांगला एकदा दोनदा वाचून झालेला आहे आणि ऑप्शनल तुमचा एकदा चांगला वाचून झाला, त्यावेळेस तुम्ही पहिला अटेम्प्ट द्यावा. काय असतं माहिती का? आपल्याला खूपदा वाटतं, की सर मला पॉलिटी चांगलं येतं, इकॉनॉमी चांगलं येतं, हिस्ट्री चांगलं येतं, जिओग्राफी चांगलं येतं. सो मग मी अटेम्प्ट देतो किंवा अटेम्प्ट मी देऊन बघतो. पण मित्रांनो सायकॉलॉजिकली हे सगळ्यात मोठं नुकसान असं असतं, की याचं सगळ्यात मोठं नुकसान हे होतं, की आपण त्या पर्टिक्युलर ठिकाणी मी एक अटेम्प्ट दिलाय आणि माझी प्रिलिम्स उडली आहे, हे ओझं आपण कंटिन्यू कॅरी करतो पुढच्या सगळ्या अटेम्प्टला. किंवा दुसरं सगळ्यात मोठं नुकसान, जे जास्त नुकसानदायक आहे. काय नुकसान आहे? तर काय असतं कधी-कधी आपलं ऑब्जेक्टिव्हची तयारी खूप चांगली असते. फॉर एक्झाम्पल स्पर्धा परीक्षेची तयारी करताना खूप मोठा वर्ग असा आहे, जो सी-ई-टीची, नीटची, आय-आय-टीची, जे-ई-ची एंट्रन्सची तयारी करून आलेत. यांना एम-सी-क्यू कसं सोडवावं हे खूप चांगलं माहीत असतं. मग अशा वेळी काय होतं, अशा वेळी असं होतं, की ही लोकं प्रिलिम्स खूप चांगली निघतात. पण लक्षात घ्या तुमचे प्रिलिम्स निघाल्यानंतर तुम्ही प्रिलिम्स दिल्यानंतर पुढचं 1 महिनाभर रिझल्टची वाट बघण्यात घालवता. 1 महिन्याने रिझल्ट आला, की पुढे तुम्ही 2-2.5 महिने मेन्सची तयारी करता आणि त्यानंतर परत तुम्ही फायनल रिझल्टची वाट बघता इंटरव्ह्यू क्वालिफिकेशनसाठी. म्हणजे तुमचा मेन्सचा अभ्यास कधीच चांगला होत नाही. यामुळं आपल्या आजूबाजूला खूप सगळे लोकं असे आहेत, ज्यांनी पहिली प्रिलिम्स क्लिअर, दुसरी प्रिलिम्स क्लिअर, तिसरी प्रिलिम्स क्लिअर, चौथी प्रिलिम्स क्लिअर पण कधी पोस्ट मिळवू शकले नाही आणि खूप सगळे विद्यार्थी असे ज्यांनी पहिली प्रिलिम्स फेल झाल्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टला लगेचच्या लगे पोस्ट मिळवली. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, पहिला अटेम्प्ट नक्की केव्हा द्यावा? तर माझं साधं सरळ म्हणणं आहे, जर तुम्ही तयारी सुरू करून कंप्लीट 1 वर्ष झालंय, त्या केसमध्ये द्यावा किंवा जर समजा तुमचा जनरल स्टडीज 2 वेळा चांगला वाचून झालेला आहे आणि तुमचा जो काही ऑप्शन असेल, या ऑप्शनवर तुम्हाला चांगली कमांड आली असेल, तर तुम्ही अटेम्प्ट द्यायला हवा, असं मला वाटतं, जेणेकरून याच्या निगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत यायला नको. या प्रकारचे खूप सगळे प्रश्न पाहण्यासाठी ज्ञानदीप अकॅडमीला सबस्क्राईब करा. लवकरात लवकर भेटूया. धन्यवाद.